तर नमस्कार मंडळी, तर आपल्या कलिंगडची पहिली फवारणी चालू आहे. ते पण औषध आणलं मोर फायटर. तर बघा मालक फवारणी पण करत आहेत. 2-3 दिवस झालं गावाला गेलते, पण काय झालं अचानक तिसरं पान कलिंगडाचं आपलं तिसरं पान फुटलं. म्हणजे कलिंगडाच्या वेलाला तिसरं पान फुटलं. तर फवारणी डायरेक्टच फवारणी केली, कारण की खूप कोकडा पडला होता. तर तुम्हाला बघा कसा कोकडा पडलाय. जे कलिंगडाचं झाड आहे का, ते झाड पूर्ण सुकून गेले आणि कोकडा पण पडला. हे पा मालक साईडला फवारणी करते. कसं कोकडून गेले कलिंगडाचं जे झाड असतं का, ते झाड खूपच कोकडा पडलाय. आणि जे 3 नंबरचं पान आहे का, ते कोकडून गेले. पूर्ण प्लॉट कोकडून गेलाय. त्यामुळे आम्ही 2-3 दिवस झालं गावाला गेलतो, म्हणून कलिंगडाकडे लक्षच नाही दिलं. तर आज बघितलं तर कलिंगड पूर्णपणे सुकून गेले तर आणि कोकडून गेले. त्यामुळे आता मोर फायटरनं फवारणी चालू आहे. म्हणजे यापासून काय होईल, कलिंगडचा कोकडा पूर्ण म्हणजे वेलाचा कोकडा निघून जाईल. आणि ते पण फवाऱ्यामध्ये पण थोडीशी मिस्टेक, फवारा पण बंद पडायला, राहून फवारा पण बंद पडायला, कारण की पावसामध्ये एक दिवस फवारा भिजला, त्यामुळे फवारा बंद पडायला आहे. कसं आहे माहिती का, कलिंगडाच्या वेळेला टायमाला मग आता वातावरण कसं आहे, आभाळाचं वातावरण असल्यामुळे आणि पाऊस यायला, त्यामुळे नीट काळजी व्यवस्थित घ्यावं लागते. एकदा जर टाईम निघून गेला कलिंगडचा आणि वेळ जर एकदा खराब झाले तर आपल्या हातात येत नाहीत ते. म्हणजे इतकं आपण खर्च केलेला असतं, त्यामुळे त्यामुळे टायमाला फवारण्या करावं लागतात. तर आम्ही गावाला गेलतो, त्यामुळे कलिंगडाचे खूपच जे वेल आहेत का, ते वेल खूपच सुकून गेले. त्यामुळे अर्जंटमध्ये आज फवारणी चालू केली. आता वाजले 4 वाजल्यापासून फवारा चालू केला आहे. फक्त 3 सऱ्या, ह्या साईडच्या 3 सऱ्या झाल्या. आता 4 नंबरची सरी चालू आहे फवारायला. पूर्ण कोकडून गेले. ही साईड पण पूर्ण कोकडून गेली. आणि माहिती आहे का, आजूबाजूनं पूर्ण गवत पण झालंय. काय माहिती का, लक्षच दिलं नाही. 2 दिवस झालं कलिंगडाकडे लक्षच नाही दिलं. आणि म्हणजे कलिंगडाचा वेल आहे का, त्या वेलापाशी पण किती गवत झालं. हे खूप मोठाले गवत झाले आणि गवताकडे पण लक्ष दिलं नाही, त्यामुळे मोवा पडलाय. आणि जे कलिंगडाचा वेल आहे का, ते वेल कोकडून गेलाय. त्यामुळे अर्जंटमध्ये फवारणी करावं लागली. आणि गवत आजूबाजूला पण पूर्ण गवत झालंय. आता काय करायचं, पूर्ण गवत जे गवत झालं का, ते गवत पूर्ण म्हणजे काय करावं लागतं, पूर्ण गवत तोडून टाकावं लागतं. म्हणजे काय होईल, कलिंगडाचं जे वेल आहे का आपला, ते पूर्णपणे त्याला हवा लागते. म्हणजे काय होईल ते, म्हणजे लवकर वाढत आहे. पूर्ण ते कलिंगडापासल्या आजूबाजूचं गवत उपटून घ्यायचं. आज काही उद्या काही 2 दिवस सारखं उपटायचं. म्हणजे काय होईल, पूर्ण कलिंगडाचे वेल आपले छान दिसतील. आणि आता आज फवारणी पण केली आणि उद्याच्याला खत पण याला सोडायचा. म्हणजे खत हो ना, मग तू झाली काका म्हणले ना, कॅरेट आणतो म्हणले ना, झाडा सोडून चल नका. हो ना, तूट लावली मी, तूट लावलेली मी. काय तूट लावली. त्यामुळे काकाला म्हणलं कॅरेट आणा 1-2 तरी, म्हणलं तूट झाली. म्हणजे कडीला झाली हो तूट, फक्त कडीला किडा जास्त. मी म्हणलं तुम्हाला खालच्या पाडग्यामध्ये जास्त तूट झाली. कशामुळे माहिती आहे का, पूर्ण किडा आपलं जे कलिंगडाचा बी लावलं का, ते पूर्ण किड्यानं खाल्ले, त्यामुळे खूप तूट झाली. तिथं काय करायचं माहिती आहे का, काय जागेवर रोपला आणून लावायचंय. ह्या म्हणजे 1 नंबरच्या म्हणजे त्या वरच्या प्लॉटला नाही झाली. ते वरचा प्लॉट दिसतं का, म्हणजे पायपाच्या पलीकडे, त्याला नाही झाली तूट, फक्त खालच्या प्लॉटला तूट झाली.